शाळेला असताना परीक्षेमध्ये उत्तरं लिहिताना उत्तरं ही पॉइंट टू पॉइंट आम्ही लिहायचो. पॉइंट टाकायचा आणि त्या पॉइंटचं विश्लेषण करायचं. अर्थार्थी फक्त ते विश्लेषण त्या परीक्षेपुरतं आणि त्या पॉइंट पुरतंच मर्यादित राहायचं. कारण अभ्यास हा फक्त त्याच घटकाचा व्हायचा, अभ्यास हा मुळात व्हायचाच नाही. फक्त पुस्तकी आम्ही किडे झालो, पण त्याचं जे खरं ज्ञान आहे ते खरं ज्ञान ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये वावरू लागलो त्यावेळेस कळू लागलो किंवा हे गोष्टी अशा असतात. मुळात आपण पुस्तकात वेगळं शिकलो. मित्रांनो, रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, याच मुद्दा आणि त्या मुद्द्याचं विश्लेषण आपल्याला याच थोड्याशा विषयावरती आज बोलायचं आहे. मुंबई महानगरपालिका ही आपल्याकडे असावी असं प्रत्येकाचा हट्टहास आहे आणि त्याकरता काही लोक खूप वर्षापासून प्रयत्न करतात आणि काही लोक आत्ता ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेसच विहीर खोदायचं काम करतात. आता मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडे विकास कामं किती केलेत आणि जो काही विश्वास भाजप आणि शिवसेनाकडे आहे तो विश्वास मला वाटत नाही दुसऱ्यानं संपादन केलेला असेल. आता या ठिकाणी एक तगडं असं आव्हान हे शिंदे साहेबांचं आणि देवाभाऊचं आहे आणि त्या आव्हानाच्या पुढे सध्या आता राज ठाकरे साहेबांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी मिळून एक प्रेझेंटेशन लोकांपुढे मांडलंय. पुढचे लोक कोण? पुढचे लोक म्हणजे यांचेच भावी नगरसेवक. आणि एक यातलं तुम्हाला विनोद सांगतो त्या पुढे जातो. विनोद असा होता, मला हे कळत नाही की कुठले नेते, कुठले मोठे नगरसेवक असतील किंवा नगरसेवकाचे उमेदवार असतील ते उमेदवार झोमॅटो करतात का? झोमॅटो, ओला, उबेर वगैरे काही. मग इथं साहेबांचं असं होतं की 2 दिवसापूर्वी मोर्चा झाला झेप्टोचा, झोमॅटोचा वगैरे. मग त्यावेळेस आपण सर्व झोमॅटो झेप्टो करतो असं तिथं आदी साहेब बोलले होते. नेमकं म्हणजे कुठं काय बोलावं याचं त्यांना भान आहे असं मला वाटत नाही. पण त्याहून आता जे महत्वाचं सांगायचं तुम्हाला तो असं आहे की आतापर्यंत भाजपला, महायुतीला पैसे देऊन मतदान घेतलंय किंवा मतदान चोरलंय. ते पैसे कोणते? लाडक्या बहिणीचे, लाडक्या भावाचे. ज्या काही योजना महाराष्ट्रामध्ये ह्या महायुतीनं एक्झिक्यूट केलेल्या आहेत मागच्या काही दिवसापासून, वर्षापासून, त्या योजनेवरती नेहमी घणाघात या लोकांनीच घातलाय. आता हे लोक काय म्हणतात की सगळ्या गरीब महिलांना, घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये. पण त्या महिला कोणत्या? मॅक्झिमम सर्वच महिला घरकाम करतात. घरामध्ये प्रत्येक महिला काम करते. म्हणजे हे घरकाम करणाऱ्या महिला कोणत्या? आपल्या घरामध्ये घरकाम करणाऱ्या की मेड म्हणून करणाऱ्या हे काय माहिती नाही. पण घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये हा एक मुद्दा घेतला. त्यातनं त्याचं विश्लेषण त्यांनी केलं. पुन्हा 700 स्क्वेअर फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ. जरा कुठलाही घरभाडं काय कर असेल ते तुझं घरपट्टी माफी त्याला. आणि कोळी महिलांना मासाहेब किचन मधून 10 रुपयात जेवण. तसे पाठीमाग शिवशाही थाळी चालू होती, यांची शिवभोजन चालू होतं. असं सगळा प्रकल्प आहे त्यांचा. तरुणांना 25,000 ते 1 लाखापर्यंत रोजगार सहायता मिळते. हे पहिलं चालू आहे. हे पहिलंच हे चालू केलेले सगळे योजना आहेत. पहिलंच 1,500 रुपयांचं चालूच आहे. मग हे चालूच आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर, पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज आणि लाईट बिल मोफत. हे काय असे मुद्दे मांडलेले आहेत. आता हे मुद्दे त्यांना मांडायचे, पण ते त्या ठिकाणी हे सांगू शकले नाहीत की आमच्याकडे 30-35 वर्ष महानगरपालिका होती, त्या वेळेत आम्ही काय केलं. आम्ही ही महानगरपालिका चालवली, ही महानगरपालिकेचा पूर्णपणे फायदा घेतला. मग या ठिकाणी आम्ही ह्या 35 ते 30 वर्षामध्ये आम्ही नेमकं केलं काय हे ते सांगू शकले नाही. आम्ही विकास काय केला हे सांगू शकले नाही. पण ते हे सांगत आहेत की आता आम्ही पुढे हे करू. आपण ते करणार काय आहेत? ज्या पहिल्याच योजना महायुतीनं राबवलेल्या आहेत
त्यावरती टीका करून यांनी आपलं राजकारण तापवलं. आता तेच योजना यापुढे ते मांडत आहेत. म्हणजे ज्यावेळेस युती ही लोकांसाठी काम करते त्यावेळेस ती योजना नाही, ते लाच असते. आणि हे जे बोलतात हे लाच नाही का? हे डावलेलं आमिष जनतेला आहे आणि हे एक प्रकारची लाचच आहे. आणि हे आमिष दाखवून मत विकत घेणं आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमचं या विषयावरती मत काय की बाबा हे जे योजना घोषणा करायची आणि याच योजनेवरनं जे काय सत्तेवरती आहेत त्यांच्यासोबत घमासान करायची, या योजना कशा चुकीच्या आहेत सांगायच्या, आणि इकडं त्याच योजना इथं मुंबईमध्ये आम्ही त्या राबवणार आहोत हे बोलायचं. मग याचा अर्थ का लोकांनी घ्यायचा? किंवा या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याचा बेसच नाही. या निवडणुका कार्यकर्त्याकरता नाहीतच. जर असल्या असत्या जो काय धिंगाणामधला आहे तो धिंगाणा झाला नसता. पण या ठिकाणी त्यांचं जे काय हे चालू होतं त्यामध्ये दोन भावाभावानं अनेक मुद्दे मांडले. त्यामध्ये असे खूप काही मुद्दे होते. काही मुद्दे ऐकून बालिशपणाचा वाटला, काही मुद्दे ऐकून काही वेगळंच वाटलं. त्यातला मुद्दा की मुंबई अदानीच्या घशामध्ये घालायचा प्रयत्न चालू आहे. आता ह्या तिघाचं अलायन्स आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांचं. शरद पवार हे अदानीचे गुरु आहेत. सुप्रिया सुळेचा मानलेला मोठा भाऊ आहे. म्हणजे सत्तेमध्ये आपल्या आघाडीमध्ये जो पक्ष आहे तो पक्षाचा शिष्य, त्या पक्षातील नेत्याचा मोठा भाऊ म्हणजेच अदानी, तो यांना नको आहे. कारण तो व्यावसायिक हा मुंबई लुटायला आलेला आहे. मग या ठिकाणी त्याच्या सोबतीची माणसं कोण आहेत? त्यांचेच लोक आहेत. म्हणजे अदानीला नेमकं सगळं कोणाचं आहे? अदानीला नेमकं महाराष्ट्रामध्ये आणलं कोण? म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. असे जे अनेक मुद्दे होते ते प्रत्येक मुद्दे त्यांना स्वतःला एक्सपोज करत होते, त्यांचीच पोल खोलत होते. म्हणजे जे काही मुद्दे निवडणुकीमध्ये मांडायचे आहेत यांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडायला हे पाहिजे होते की लोकांमध्ये जे काही गोष्टी भाजप युती सांगत आहे की या लोकांनी भ्रष्टाचार केला, तो भ्रष्टाचार आम्ही केला नाही, प्रूफ करून दाखवा. परत पत्राचा घोटाळा झालाच नाही, प्रूफ करून दाखवा. मिठी नदी गाळ घोटाळा झालाच नाही, प्रूफ करून दाखवा. खिचडी घोटाळा झालाच नाही, प्रूफ करून दाखवा. पीपीई किट घोटाळा झाला नाही, प्रूफ करून दाखवा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं लोकांना, किंवा आम्ही घोटाळे केलेच नाहीत, आम्ही चालवले चांगलं. मुंबईमधून नेमका मराठी माणूस हद्दपार यांच्यामुळे झाला हे वारंवार आरोप होते. आणि ते सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही मराठी माणूस हद्दपार केला नाही. मुंबईतील मराठी शाळा बंद कोणी पाडल्या हे सांगायला पाहिजे. आणि एवढी मोठी महानगरपालिका आहे, या मुंबई महानगरपालिकेकरता तुम्ही नेमकं यापूर्वी काय काय केलं तुम्हाला हेही सांगावं लागणार आहे. पण आता मागे काय केलंच नाही, सांगायचा मुद्दाच नाही. आता नेमकं मांडायचं काय? आता फक्त काही अभ्यास जसं करतो बघा विद्यार्थी शाळेचा कॉलेजचा, फक्त गृहपाठ करणे, परीक्षेपुरता अभ्यास करणे. आता हे मुंबईची महानगरपालिका यांची परीक्षा आहे आणि त्या मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेपुरता हे अभ्यास करून आलेत. पॉइंट मांडायचं, खाली त्याचं विश्लेषण करायचं. पण त्या पॉइंटचा, विश्लेषणचा आणि यांच्या नेचरचा किंवा यांच्या कार्याचा कुठलाही संबंध येत नाही. 1985 पासून ते आतापर्यंत अपवाद फक्त 92 ते 97 पर्यंतचे हे मधले 5 वर्ष जे आहेत, 5 वर्ष आहेत त्यावेळेस फक्त तिथं काँग्रेस होतं. बाकीचे 30-35 वर्ष त्या ठिकाणी शिवसेनाच हे महापौरपदी मुंबईचे आहे. मग या एवढ्या वर्षामध्ये या लोकांनी मराठी माणसांकरता काय केलं की त्यांना अजूनही तोच मुद्दा घेऊन लोकांसमोर यावं लागतंय? हेही यांनी सांगावं की आम्ही आतापर्यंत मराठी लोकांकरता हे केलंय. नेमकी टेंडर कोणाला दिले आतापर्यंतचे बीएमसीचे? प्रत्येक टेंडर हे गुजरातीला आहेत किंवा उत्तर भारतीयांना आहेत.
मग हे टेंडर देताना त्यांना मराठी माणूस आठवत नाही का? आणि निखिल वागलेंनी तर आरोप केलेला आहे की हे लोक बिल्डराकडनं खंडणी घेतात. मग ह्या सगळ्या गोष्टी यांना उघड्या करून दाखवावं लागेल किंवा आमचा याशी काही संबंध नाही, मग कुठे लोक यांच्याकडे वळतील. हे कालचं हे जे यांचं हे होतं प्रेझेंटेशन, ते फक्त एक मॉडेल होतं. त्यामध्ये कुठंही यांचं अटॅचमेंट दिसलं नाही मला तरी. तुमचं याकूनच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त होत चला आणि व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू परत. तुम्हाला सर्वांना रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र.